कृपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु भणे निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंगल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तीर्थ शब्द ब्रह्म कवले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया ओम नमो जी आद्या ओम नमो जी आद्या एक मिनिट जरा तानपुरा बंद करता का? एक मिनिट जरा बाजूला व्हायचं. मकरंद नॅशनल अवॉर्ड कुणाला मिळालाय? एक मिनिट पण मी गात होते ना. नाही एक मिनिट मला तू 4 ओळी गायला देतोस तिला तू पुढचं सगळं गाणं गायला देतोस. बोलवायचंच नव्हतं. इट्स नॉट डन. What is this? इट्स नॉट डन. आज नॅशनल अवॉर्ड कुणाला मिळालाय? मग मला तू जास्ती द्यायला हवं होतंस ना. ओके ठीक आहे, तू तू बोल ना. तुझ्या फिल्म मध्येही तू मला स्पेशल अपीअरन्स दिलेला आहेस. तू फिल्म मध्येही मला स्कोप दिलेला आहेस आणि तू आज हिला जास्ती गायला देतोस. म्हणजे असं नाही करायचं यार. एक एक ऍक्ट्रेस सॉरी एक ऍक्ट्रेस म्हणून तुम्ही ओके आय एम सॉरी नाही इट्स नॉट डन. इट्स नॉट डन. एनिवे नाही पण मला एनिवे ठीक आहे तिथे जाऊन उभी राहा जस्ट स्टँड देयर. So I'm very glad मैक ने पृथ्वी थिएटर में बहुत ज़बरदस्त काम किया और अब सिनेमा में जिस तरीके से वो कर रहे हैं आई एम वेरी हैप्पी. हम लोग मतलब कॉलेज के दिनों में रात को 4 बजे 5 बजे बैठ के सपने देखते थे और उनमें से बहुत सारे सपने मैक के पूरे हो रहे हैं तो बहुत खुशी की बात है. एंड आई एम सो हैप्पी दैट सो मेनी ऑफ अस हमारी एक पूरी टीम थी और उनमें से बहुत सारे लोग आज भी इसी फील्ड से जुड़े हुए हैं और सबसे कमाल की बात है कि आज भी हम सब दोस्त हैं. सो आई थिंक दैट्स द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग. एंड ऑफ कोर्स अनुराग इज ऑल्सो पृथ्वी में हमारे ही साथ हम सब एक ही साथ रहे. सो इट्स अ ग्रेट थिंग कि हम सब आज भी साथ हैं, आज भी खुल के मिल सकते हैं. दोस्ती यारी वही बनी हुई है और एक दूसरे की बुराई वही करते हैं. मैं ये पिक्चर देखूंगा और मैक का आरके की कॉफी फिक्स है. यार अच्छाई कब होगी यार, कुछ और पिला दूंगा मैं तुझे, बता दे. तर आपण आज एक काम करूया, आधी सुरुवात करूया पोस्टरच्या अनावरणाने. प्लीज त्याला कसं करायचं ते तू बघ, तुला एक्सपिरियन्स. काय एकदम याची पायरसी होऊ नये म्हणून एकदमच आम्ही प्ले में मैक को लीड रोल नहीं मिलता था तो यहाँ पे मैक ने ले लिया है. तो खैर हम लोग प्ले में लीड कर लेते थे, मैक साइड कर लेते थे, तो ठीक है मैक. कॉन्ग्रेचुलेशंस टू द एंटायर टीम. आई एम सो हैप्पी टू बी हियर. थैंक यू. विपुल
इट्स सो नाईस विपुल. यू कॅन प्लीज. हां, फोटो घेऊया ना आपण, नंतर घेऊया फोटो. बरं घेऊ. आता मी फक्त माझे 2 खूप इम्पॉर्टंट ऍक्टर्स आहेत. मुरली प्लीज कम हिअर. मुरली शर्मा जो या पोस्टर मध्ये नाहीये. मुरली शर्मा या पोस्टर मध्ये नाहीये. मुरली शर्मा या पोस्टर मध्ये नाहीये. हा एक चकमेक फेम अधिकारी म्हणजे एन्काउंटर कॉपची भूमिका करतोय आणि त्यांनी मला सांगितलं की माझा फोटो लावू नका कारण का मी एका कॉन्ट्रॅक्ट मध्ये कुठेतरी अडकलेलो आहे. आता माझी पाळी आहे, मी वाईट व्हायचं, तर आय एम बिंग बॅड टू हिम अँड आय हॅव टू बी बॅड टू हिम बिकॉज ही टोल्ड मी की माझा तू फोटो लावू शकत नाहीस. तो आता पळेल. इकडे 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 इकडे. शेवटी काय की माणसाला आपण काम करता करता बरेचसे बंधनं येतात आणि त्यांनी ती सांगावीत आणि मला ती आवडतात, पण मी ती तुम्हालाही सांगावीत कारण का नाहीतर माझ्याकडेच एकट्याकडे राहतील. तर मला असं वाटतंय की या ऍक्टर हा हिंदीतला नट आज आपल्या फिल्ममध्ये आलाय आणि मराठी बोललाय. असं वाटणार नाही तुम्हाला की हा याला मराठी येत नाही. आणि त्यांनी जी ताकदीची भूमिका उभी केली तर त्याच्यासाठी म्हणून ऑफकोर्स तुम्हाला कळेल नंतर. तर त्याला जर काही बोलायचं असेल तर त्यालाही माईक दिला गेलेला आहे. तर प्लीज बोल. थँक्यू. खूप मजा आली मॅक बरोबर. मॅक इज माय फ्रेंड, माय ब्रदर, माय फिलॉसॉफर, माय गाईड, आय डोंट नो व्हॉट ऑल. अँड देन ही बिकेम माय डिरेक्टर. म्हणजे खूप मजा आली. अँड ही इज सच अ फन लव्हिंग गाय. अँड काय एक्सपिरियन्स होतं म्हणजे जे 5-6 दिवस जे मी शूट केलंय एन्काउंटर कॉप DY वर्मा म्हणून. असंच सुरुवात कसं झालं म्हणजे आय वॉज डबिंग इन सम स्टुडिओ अँड मॅक वॉज ऑल्सो डबिंग आणि असंच आम्ही समोर की मुली तू करणार आहेस का एक गेस्ट अपीअरन्स. मी बोला हा करतो. अँड आफ्टर 3 days ही ऍक्च्युअली कॉल्ड मी आणि टोल्ड मी मला किती दिवस देणार आहेस. बोलो तू सांग एवढं दिवस देतो. अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड अँड आय एम सो ग्लॅड. माझा फक्त प्रॉब्लेम एवढा झाला की त्यांनी जरुरीपेक्षा जास्त दिवस दिले, ज्यादा दिन दिए. हो. तो साली का रोल बढ़ गया. तो मकरन लिखता था, उसको पता नहीं वो क्या लिखता था, वो किधर से निकलता था और बाहर आता था कागज पे, और मैं पढ़ के मकरन को बताता था तूने क्या लिखा है. एंड ही इज द वन. मैं हमेशा एक बात मानता हूँ कि आपकी जिंदगी में जर्नी क्या होती है वो उस पर डिपेंड करता है कि आप शुरू कहाँ करते हो. और मेरा शुरू यहाँ हुआ. आता मला वाटतं की जेव्हा माणूस बऱ्याच वर्षांनी तेव्हा तो खरंच मोठेपणा दुसऱ्यांना देऊ इच्छितो. पण मला असं वाटतं प्रत्येकाची वैयक्तिक जर्नी त्याने त्याची जर्नी केलेली आहे. आणि जर मी जर थोडंसं स्वतःला जर आपण म्हणतो ऑनेस्टली खरं जर मी सांगायचं झालं तर मी जर आता यांच्याकडनं शिकलो तर कदाचित मलाही कळेल एक्झॅक्टली मला काय करायला पाहिजे. कारण का मला असं वाटतं की एक वेळ तुमची येते की तुम्हाला त्यांच्याकडनं शिकायला हवं कारण का ते वेगळ्या पद्धतीने पुढे गेलेले आहेत. आणि आज मला असं वाटतंय मी सगळ्यांना समोर सांगतोय आय हॅव टू लर्न फ्रॉम हिम, फ्रॉम विपुल टू बी समवेअर. मे बी यू विल बी हॅपी. फिल्म दे आर द मेकिंग ऑफ द फिल्म. 8 ऑगस्ट सगळे बोला 8 ऑगस्ट. 8 ऑगस्ट ही रिलीज डेट आहे. मी बोलल्यावर मग ओरडा. 6 ऑगस्ट 6 ऑगस्ट या दिवशी प्रीमियर आहे. स्थळ नंतर सांगितलं जाईल. 6 ऑगस्टला माझा अजून एक मित्र आहे जो आज मोठा सुपरस्टार आहे पण त्याचं नाव आपण नंतर सांगू. तो येणार आहे. तर आपण एकदम असंच जाणार आहोत धाड 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 जशी फिल्म आहे. तर आता आपण सुरू करणार आहोत ट्रेलर. अनुराग त्याचं जो काही ट्रेलरचा हे करेल. अनुराग प्लीज ये पहिले हटा दो. ये हटा दो. 1 मिनिट रुक जा. ये पहिले हटा दो. आणि सगळे ऍक्टर्स वगैरे हात जा हाला सगळे हाला. गँगस्टर्स असेच बाहेर भेटू शकणार नाहीत म्हणून शूटिंगच्या बंगल्यात एकत्र करणार आहे. काय कोणालाही मारायला बंदूक आणि हिंमत लागतेच. फक्त बंदूक ठेवून काय करणार. ती राडा करते तू रडू नको. 15 दिवसात 8 एन्काउंटर. एक मेला तर सगळे मरणार.
तुला कोणी मारायला आला तर तू काय करशील? I will kill him before he kills me. मी वाईट आहे असं समज. मुद्दा हा आहे की मी त्याला गोळी घातली. पिक्चरचं शूटिंग झालं का इकडे? तिथे एक एक करून आपल्याला मारेल आणि आपण मरू. आता मी अजून एक फक्त तुम्हाला एक गाण्याचा एक प्रोमो तो कापीन आणि नंतर माझे जे 2 मित्र आहेत त्यांना रिॲक्ट करायला सांगेन. पण अजून एक तुम्हाला फक्त मेरे बालपण ह्यांचे हरवले चित्र ह्यांचे, मेरे बालपण ह्यांचे हरवले चित्र ह्यांचे, देऊन गेला देवाचा सुरा, देऊन गेला देवाचा सुरा. आता पाठी नाही हटायचे, आता सगळ्यांना लढायचे, आता पाठी नाही हटायचे, आता सगळ्यांना भोसकायचे. ती वेळ ही आता आली, चला भेटूया Saturday Sunday, चला भेटूया Saturday Sunday, सगळेच